हॅलो सर्व 12वीच्या विद्यार्थी मित्रांना प्राध्यापक परबत सरांचा नमस्कार. आणि पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत. आपल्याला पुढील पार्ट सुरू करायचा आहे. या अगोदर आपण फर्स्ट पार्टमध्ये याचं पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लाय फर्स्ट पार्टमध्ये पाहिला. तोच कंटिन्यू आपल्याला पुढं कंटिन्यू करायचा आहे. सेकंड पार्टमध्ये आपल्याला त्याचाच पुढचा भाग कंटिन्यू करायचा. ते मागचं सर्व आपल्याला लागणार आहेच. ठीक आहे, तरी जस्ट मी थोडं लागणाऱ्या गोष्टी सेकंदात रिवाईज करतो आणि त्याच्यात थोड्या स्टिक्स पण लक्षात घ्यायच्या आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जे काय असेल, कोणत्या ऑर्बिटमध्ये असो, तो एक्सायटेड स्टेटमध्ये किंवा इवन ग्राउंड स्टेट, n = 1 ही ग्राउंड स्टेट झाली. पुढच्या ज्या आहेत त्या एक्सायटेड स्टेट झाल्या. हे पुन्हा पुन्हा आपण एक लक्षात घ्यायचं असतं. तर ती येते -me⁴ काल काढलेली आपण, अपॉन 8ε0² h² n², 8ε0² h² n², एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन एनी एक्सायटेड एनी ऑर्बिट. आता हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला फॉर्म्युला काढतो आपण, एखादं डेरिवेशन काढतं म्हणजे आपल्याला ते डेरिवेशनमध्ये किमती टाकून ते स्टेप बाय स्टेप करत जाऊन उत्तर काढणं, म्हणजे आपल्याला ते पूर्ण अर्थाने येतं असा त्याचा अर्थ नाही होत. आता हे एनर्जीचं इक्वेशन जर कळत असेल, मी आत्ता जे बोललो त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. हे एनर्जीचं इक्वेशन कळत असेल, बोर्डचं थर्ड पॉस्ट्युलेट कळत असेल, ह्या एनर्जी लेवलमधनं ही काय एनर्जी, समजा इथनं इलेक्ट्रॉन इथं आला तर ही इथली एनर्जी झाली इनिशियल ऑर्बिटची एनर्जी, ही झाली फायनल ऑर्बिटची. परत रिपीट करावं लागतं मला दरवेळेस. ही झाली फायनल ऑर्बिटची. ह्या शब्दाचे मिनिंग सगळं लक्षात घेतलेलं असेल तर इथली एनर्जी जास्त असणार आहे, इथली कमी असणार आहे. त्यामुळे जास्त मायनस कमी, जास्त एनर्जी ती मायनस कमी, म्हणजे एक्सेस ऑफ एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ फोटॉन ऑफ एनर्जी hν. हे जर कळत असेल तर हे बोर्ड थर्ड पॉस्ट्युलेट झालं. आणि मग हे सिम्प्लिफाय केलं, आपल्याला एनर्जी एवढी माहिती आहे. मी आत्ता जे बोललो ना, नुसतं फॉर्म्युल्यात किमती टाकून आपण स्टेप बाय स्टेप पानभर कॅल्क्युलेशन करणं आणि ते करता आलं म्हणजे आपल्याला येतोय विषय असा नाही, ते मेकॅनिकल झालं, ते मेकॅनिकल होतं. आता हे जर एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे, एवढं लक्षात घेतलेलं असेल, me⁴ -me⁴ अपॉन 8ε0² h² n². तर फायनलची एनर्जी किती, इनिशियलची किती, एच म्हणजे काय, म्यू म्हणजे काय, हे सर्व जर लक्षात घेतलं, म्यू म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी, c μ λ, याच्यावरनं म्यूची व्हॅल्यू टाकली. हे सगळं लक्षात घेतलं, हे मायनस लक्षात घेतलं, हे मायनस लक्षात घेतलं, ते जर सर्व केलं तर आपल्याला 1/λ म्हणजे काय जे आपण लिहिलं होतं तो जो काय फॉर्म्युला, रिडबर्ग्स फॉर्म्युला फॉर दी वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन, हे सर्व जर लक्षात घेतलं, आत्ता मी बोललो हे मायनस किमती टाकणं, हे सगळं, तर हे सगळे कॅल्क्युलेशन पानभर कॅल्क्युलेशन मी मायक्रो सेकंदमध्ये आता डोक्यात करून इथं लिहून राहिलो आहे. बाकीचं काय नाही. जेव्हा आपल्याला असं जमतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने कन्सेप्च्युअल जमतं. मेकॅनिकली पानभर फॉर्म्युल्यात किंमत टाकून 5-10 मिनटं 4 मिनटं काहीतरी कॅल्क्युलेशन करून मग आला, ते जे येतं ते मेकॅनिकल झालं. जेव्हा मी आत्ता बोललो असं करून आपल्याला जर तो फॉर्म्युला लिहिता आला, तो फॉर्म्युला म्हणजेच me⁴ अपॉन 8ε0². इकडचा आता हा h खाली आला, h³ झाला, म्यू म्हणजे c/λ, त्यामुळे c खाली आला ते एवढं झालं,
आणि मग जर प्लस मायनसचं नीट लक्षात येत असेल तर शिल्लक राहिलं कॉमन काढून ते 1/n-1/n. आता हे कोणतं राहील? इथं n स्क्वेअर ॲक्च्युली 1/n². फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते बोलून राहिलो मी. 1/8ε0² इंटू दिस. याचा स्क्वेअर लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची, फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची मेथड लक्षात घ्यायची. याला स्टिक्स म्हणतात. वेगळ्या काही स्टिक्स नसतात फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये वेगळ्या काही स्टिक्स चालतच नाही, कारण हजारो लाखो फॉर्म्युले लाखो गोष्टी येत असतात. आणि जे बोलतात ते जस्ट आपल्याला बरं वाटावं म्हणून बोलतात, ही ट्रिक्स आणि ती ट्रिक्स. बाकीचं फार त्यांनी आउटपुट नाही, उलट मी तर म्हणतो निगेटिव्ह इफेक्ट होतो त्याचा. आता इथं काय येणार आहे? इथं फायनल का इथं फायनल? याची वजाबाकी होऊन हा जास्त पाहिजे इकडं आला म्हणजे. त्यामुळे हा जास्त पाहिजे म्हणजे इथं कोणतं पाहिजे? इनिशियल पाहिजे जास्त, म्हणजे तिकडचा पुढचा एन पाहिजे आणि हा इकडचा पाहिजे. हे झालं तो फॉर्म्युला, डी ब्रॉग्लीज फॉर्म्युला काढला आपण. डी ब्रॉग्लीज फॉर्म्युला एनर्जीचं एक्सप्रेशन माहीत आहे, ते लक्षात आहे, ते तेवढं लक्षात ठेवलं बेसिक सगळ्या गोष्टी. त्यानुसार सेकंदात मी फॉर्म्युला जस्ट मायक्रो सेकंदमध्ये थोडा विचार करून मनातले मनात तयार करून लिहिला. म्हणजेच ते पॅनबर्ग कॅल्क्युलेशन मायक्रो सेकंदमध्ये केलं मी. या असं जेव्हा जमलं तेव्हा आपल्याला तो विषय येत असतो. आणि हे काढलेलं पण आत्ता काल काढलेलं आहे. हे समजलं नाही, हे येत नाही, ह्या जर गोष्टी असतील तर हे आपण काल काढलेलं आहे. आणि तसं जर असेल तर मग ते समजून आणि येऊनही उपयोग नाही मग. ठीक आहे, हा झाला डी ब्रॉग्लीज फॉर्म्युला फॉर वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन. डी ब्रॉग्लीज फॉर्म्युला. तर काल आपण पाहिलं जिथं जिथं ई स्क्वेअर आहे, ई स्क्वेअर. परत मी थोडे एक बेसिक बोलतो का ते वापरलं आपण फर्स्ट पॉस्ट्युलेट जे वापरलं, इलेक्ट्रॉन्स जो काय न्यूक्लियस भोवती रिवॉर्ड होतो. हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिवॉर्ड होतो. न्यूक्लियसवरचा चार्ज आहे ते ई चार्ज झाला, प्रोटॉनचा चार्ज. हायड्रोजन ॲटम जर घेतला तर इथं हायड्रोजन ॲटम घेतला तर इथं Z1 येतो. इतर ॲटम घेतले तर Z अनेक येतील. Z1 सोडून जास्त असेल. त्यामुळे इथला जो काय आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज दी सेंट्रिपिटल फोर्स. फर्स्ट पॉस्ट्युलेट जे लिहिलं होतं आपण, सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv²/r. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे कुलम्स फोर्स 1/4πε0. नीट लक्षात घ्यायचं. आता ते झेड का लिहायचं ते बोलून राहिलो मी. तर ह्या दोघांमधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय येणार आहे? याच्यावरचा चार्ज, न्यूक्लियसवरचा चार्ज. जर आता हायड्रोजन ॲटम नसेल तर न्यूक्लियसवरचा चार्ज एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज गुणिले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, झेड म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, असा येणार आहे. त्यामुळं हा न्यूक्लियसवरचा टोटल चार्ज येईल. न्यूक्लियसवरचा टोटल चार्ज निसता ई नाही येणार आहे, झेड ई येणार आहे. त्यामुळं Q1 म्हणजे झेड इंटू ई इंटू Q2, म्हणजेच ते ZE² झालं. म्हणजेच ते किती झालं? ZE इंटू ZE इंटू ई म्हणजेच Z इंटू E² झालं. हायड्रोजन ॲटम असेल तर Z1 झाला, हे घेतलं होतं आपण. आणि हायड्रोजन सोडून असेल तर न्यूक्लियसवरचा चार्ज निसता ई नाही होणार, याच्यावरचा चार्ज आणि याच्यावरचा चार्ज, दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे Q1 Q2 म्हणजे ZE इंटू ई, म्हणजे तो आला Z इंटू E²/r². हे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनी प्रोव्हाइड केला. हा इतर ॲटम असेल तर नुसतं E² नाही येणार, तो ZE² येईल. आणि त्यामुळं मग जिथं जिथं ई आहे, E² आहे,
तिथं तिथं झेड येईल, किंवा e⁴ जर असेल तर काय होईल, e⁴ असेल तर त्या प्रोपोर्शनमध्ये पॉवरचे अर्थ कळत असेल तर त्या प्रोपोर्शनमध्ये वाढत जाणार आहे, त्या प्रोपोर्शनमध्ये येईल. हे लक्षात घ्यायचं. तो काय येतो मी आता त्याचं कारण काल बोललो नव्हतं. म्हणजे आपल्याला वेळ नव्हता. त्यामुळं मला ते काय येतो, मला मिनिंगलेस वाक्य लिहिणं नाही आवडत, म्हणून ते मला सांगावं वाटलं आत्ता. त्यामुळं सांगावं वाटलं, बाकी काय नाही. तर जिथं जिथं e² आहे तिथं झेड येणार आहे, इतर ॲटम जर असेल तर. तर ठीक आहे, आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन जी काय येते, आत्ता आपण लिहिलं होतं ma⁴ एच इकडं आला, क्यूब झाला, ते फॉर्म्युला जर लक्षात घेतलं तर हे सी झालं, हे 1/1/n² लिहिण्याची मेथड बघायची. हा पुढचा आहे, त्यामुळं इकडं जाऊन लसावी काढून तो मायनस होणार आहे, त्यामुळं म्हणजे पॉझिटिव्ह आलं पाहिजे, तर म्हणून तो ni होईल, हा nf होईल. हेच सिम्बॉल वापरतो मी. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असे सिम्बॉल दिलेले आहे. आपल्या बोर्डाच्या एन आणि एम अशा टाईपने जरी दिलेलं तरी मी हेच सिम्बॉल वापरतो. आपल्याला आता काय बोर्डाची परीक्षा नाही द्यायची. हे झालं रिडबर्ग्स फॉर्म्युला. आणि ह्या एवढा जो कॉन्स्टंट आहे त्याला कॅपिटल आर म्हणतात, म्हणजेच रिडबर्ग कॉन्स्टंट म्हणतात. त्यामुळं ही एनर्जी जी आली, एनर्जी नाही खाली, ॲक्च्युली 1/λ म्हणजे वेव नंबर आला खरा. स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथचा रेसिप्रोकल आला, रिडबर्ग कॉन्स्टंट इंटू 1/-1/, परत लिहायचं, लक्षात घ्यायचं. याचा स्क्वेअर, हे इनिशियल जास्त फायनल, हे ते झालं. हा फॉर्म्युला झाला रिडबर्ग फॉर्म्युला, किंवा हा पण रिडबर्ग फॉर्म्युलाच झाला. तर पुढचं बघायचं आता हायड्रोजनची एनर्जी लेवल डायग्राम. त्याच्यावर बरेचसे MCQज आहे. काल पाहिलं आपण हायड्रोजनपासनं, किंवा कोणताही सबस्टन्स असेल, कोणताही एलिमेंट्स असेल, कोणताही मॅटर असेल, तर त्याच्यापासून जे काय म्हणजे रेडिएशन बाहेर पडतात, ते का पडतात, कशामुळे पडतात, फोटॉन बाहेर कसे पडतात, इलेक्ट्रॉन कुठनं कुठे जम्पिंग येतो हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये. कोणताही मॅटर असेल तर काय हायड्रोजनच असं काय नाही. कोणताही मॅटर दॅट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, आणि ॲटम्स आर ऑलवेज रिमेन्स टू इन द ग्राउंड स्टेट. ॲटम्स आर ऑलवेज ट्रायज टू रिमेन इन इट्स ग्राउंड स्टेट, म्हणजे लोअर एनर्जी लेवलला तो थांबण्याचा, गप्प बसून राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला एक्सेस एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन जे आहे ते बाहेर जातात, एनर्जी गेन झाल्यामुळे बाहेर जातात, म्हणजेच आउटर ऑर्बिटमध्ये जातात. हे सर्व पाहिलेलं आहे आपण. आणि मग ते तिथंही फार दिवस राहत नाही, पाहुण्यांकडे फार जास्त वेळ राहत नाही. 10⁻⁸ सेकंद ते त्या एक्सायटेड ऑर्बिटमध्ये राहतात, आणि तिथनं मग ते ग्राउंड स्टेटला येण्याचा प्रयत्न करतात. ते डायरेक्ट येतील, नाही तर मध्ये मध्ये थांबत येतील, आणि त्यामुळं स्पेक्ट्रल लाईन येतात, हे पाहिलं आपण. तर ती एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम काढायची आपल्याला. हायड्रोजनचं काढलं की त्याच्यावरनं आपल्याला बाकीचं लिहिता येतच. आपण पाहिलं जिथं जिथं e² आहे तिथं तिथं त्या प्रोपोर्शनमध्ये झेड येईल. म्हणजे जिथं e² आहे तिथं झेड येईल, किंवा ईचे अजून पुढचे जे प्रोपोर्शनमध्ये घातांक आहे तिथं झेडचे घातांक त्याला येणार आहे इतर ॲटममध्ये. तर ठीक आहे, एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटमचं आता नीट बघायचं. याच्यावर लाखो MCQज आहे, लाखो, 1 अन् 2 अन् 4 नाही. एका टॉपिकवर पुस्तकांमध्येच हजारो दिलेले, पाहिजे तेवढे तयार करता येतात. त्यामुळे आपण इथं 10 MCQ सोडवले, आणि 15 MCQ 5-25 सोडवले, आणि तासभर फिजिक्स शिकलं, तर ते तेवढं फार इफेक्ट, म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढं असतं आपल्या समाधानासाठी.
करू तेवढं कमीच असतं ते. आणि ते पहिल्या दिवसापासून करावं लागतं 8वी 9वी पासून. डोक्यात काहीतरी गोल ठेवून. तेव्हा आपल्याला काहीतरी करिअरची आपल्याला हायर लेवल गाठता येते. ठीक आहे. एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम. आत्ता मी जे काय बोललो होतो तेच परत बोलतो आता मी. हायड्रोजन ॲटम घेतला, त्याचं हे न्यूक्लियस आहे. इथं बोर्ड चमकतोय. हे न्यूक्लियस आहे. हे वेगवेगळे त्याचे ऑर्बिट्स आहे. प्रिन्सिपल क्वांटा, प्रिन्सिपल काय क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 काय जे असेल ते. आता इलेक्ट्रॉन समजा इथं आहे, असं इन्फायनाईट ऑर्बिट येणार आहे. एनर्जी किती दिली त्यानुसार तो तिथं बाहेर, म्हणजे ॲटम सोडून बाहेर जात नाही. त्या ॲटममध्येच बाजूला तो असा हायर एनर्जी ऑर्बिटमधनं रिवॉर्ड होईल. असं किती ऑर्बिट येतील बोर फॉस्ट्युलेटच्या बेसिकनुसार. पर्टिक्युलर स्पेसिफिक ऑर्बिट्समध्ये ते रिवॉर्ड होईल त्या एनर्जीला. हा इथनं समजा इथं ट्रान्झिशन झालं, याचं ट्रान्झिशन इथनं इथं झालं डायरेक्ट, किंवा इथनं इथं झालं, किंवा इथनं इथं झालं. तर या प्रत्येकाच्या करस्पॉन्डिंग जे काय फोटॉन बाहेर पडणारे ऑफ द एनर्जी एच म्यू, ते वेगवेगळे फोटॉन बाहेर पडणारे, फोटॉन बाहेर पडले म्हणजेच फ्रिक्वेन्सी एच म्यू, म्हणजे त्याला काहीतरी, म्हणजे एनर्जी ऑफ द फोटॉन जी आहे ती एच म्यू आहे. हा म्हणजेच काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे काहीतरी वेवलेंथ आहे. त्यामुळे त्या फोटॉनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आली, फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आली. सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा कळत असेल तर. आणि मग ती वेवलेंथ आली म्हणजे त्या वेवलेंथच्या करस्पॉन्डिंग काहीतरी स्पेक्ट्रावर किंवा एनर्जी लेवल डायग्राममध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या स्पेक्ट्रल लाईन्स दिसतील. लाईन स्पेक्ट्रा येतो याचा. कोणत्या ॲटमचा स्पेक्ट्रा? दॅट इज नेवर कंटिन्युअस. इट इज ऑलवेज लाईन स्पेक्ट्रा. कंटिन्युअस नसतो, लाईन स्पेक्ट्रा असतो. तर त्यानुसार मी आता काढतो. थोडं लक्षात घ्यायचं, फक्त थोडं लक्षात घ्यायचं, आणि मग ते आपल्याला थोडं एक्सप्लेनेशन करतो मी. आता आपल्याला इथं बसून एवढ्या जागेत काढतो मी. हे n इज इक्वल टू काहीतरी घेतलं मी 1. हे गॅप किती घ्यायचे, काय घ्यायचे, मी आधी काढतो आणि मग त्याचं बेसिक एक्सप्लेनेशन करतो. हे n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 3. वेगवेगळ्या एनर्जी लेवल काढतो आपण. n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू एनर्जी लेवल काढतो म्हणजेच एनर्जी वाढत चालली. n जसा वाढत चालला तसं त्याची एनर्जी वाढत चालली. n इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू, पुढचं घेतलं मी 6 7 8 9. ह्या टाईपनी इन्फायनायटी एन येणार आहे. इन्फायनायटी एन येणार आहे. शेवटचं जे येणार आहे ते n इज इक्वल टू इन्फिनिटी समजा. थोडं आपलं सगळे क्वेश्चन, सगळे MCQs याच्या संदर्भातले आपल्या इथं सोडून होणार आहे. न्यूमरिकलसुद्धा लक्षात जर घेतलं तर. लक्षात घेणाऱ्याला फार ते व्हॅल्युएबल चाललेलं असतं, न घेणाऱ्याला त्याचं काही नसतं. तर आपण पाहिलं याच्या आधी रेडियस ऑफ द ऑर्बिट काढली, किंवा इथं एनर्जीचं फॉर्म्युला लिहिलेला होता, पण तो आपल्या लक्षात पण येतोय. लक्षात येत असेल तर एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. त्यामुळे एनर्जीचा जो फॉर्म्युला होता, एनर्जीचा फॉर्म्युला परत लिहितो मी. लिहितो आपल्यासाठी. एनर्जीचा फॉर्म्युला -8 e⁴ अपॉन me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर. हा आर कळत असं रीडबर कॉन्स्टंट.
h³ इंटू h³ म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला मी, h² n², लॅम्बडाचा नाही, एनर्जीचा. म्हणजे एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, n²ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ह्या सर्वाची व्हॅल्यू किमती टाकल्या मी, एवढ्याच्या किमती टाकल्या n = 1 साठी. n = 1 घेतला आणि ह्या सर्वाच्या किमती टाकल्या. n इज 1 घेतला आणि त्या सर्वाच्या किमती टाकल्या. तर पहिल्या ऑर्बिटची एनर्जी म्हणजेच ग्राउंड स्टेटची एनर्जी, याची एनर्जी ती जी येते ती सगळ्या किमती एम माहिती आहे, ए माहिती आहे, या सगळ्या किमती टाकून सेकंदात काढता येईल, करणाराला. आपल्याला ते काढ m⁴ 8ε0 तर याची व्हॅल्यू येते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मी इथं जे आकडे लिहितो ते आपण जे चाललं आहे आपल्या पद्धतीने, आपलं एक्सप्लेनेशननुसार आपण सगळे MCQ सोडवणार आहे. -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येते एवढीची व्हॅल्यू. n = 1 घेतला पहिल्या ऑर्बिटची आणि n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, हे जर लक्षात येत असेल तर याच्यावरनं कोणत्या ऑर्बिटची एनर्जी डिवायडेड बाय फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी जे येईल ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजेच पहिल्या ऑर्बिटची एनर्जी जी आत्ता काढली -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे इनव्हर्स रिलेशन कळत असेल तर याच्यावरनं 2 इक्वेशन लिहिले, त्या दोघांचा भागाकार केला. आपण हे कितीतरी वेळेस प्रॉब्लेम सोडवताना हे बेसिक वापरलेलं आहे, प्रोपोर्शनॅलिटी. हे बेसिकनुसार आपल्याला E1 इकडं गेला EN/E1 आणि मग त्याला ह्या टाईपने आलं, खरं ह्या टाईपने इनव्हर्सली प्रोपोर्शनल कळत असत तर कोणत्या ऑर्बिटची एनर्जी जी येणार ते -13.6 n² येणार आहे. पहिल्या ऑर्बिटची एनर्जी म्हणजेच पहिल्या n = 1 म्हणजे ग्राउंड स्टेट, हे n = 1, त्याची एनर्जी मी इकडं लिहितो. एनर्जी जी इकडं लिहून राहिलो मी, पहिल्याची एनर्जी आली -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढच्याची एनर्जी येईल किती, दुसऱ्याची एनर्जी येईल -13.6 डिवायडेड बाय त्याचा n म्हणजे n² म्हणजे 2², म्हणजेच ते काय कॅल्क्युलेशन दिसतं आपल्याला, 4 त्रिक 12 म्हणजे -3.4 चौक 16 -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट झालं याचं कॅल्क्युलेशन. सेम टाईपनी तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी येईल किती, -13.6 डिवायडेड बाय 3चा वर्ग म्हणजे 9, 3² म्हणजे 9, 9 म्हणजे ती आली -1.9 1 9 9 4 13 46 म्हणजे -1.9 5 45 -1.51 च्या आसपास. जे काय ते ॲक्युरेट आसपास जरी बोललो मी तर ते बरोबरच बोललो. 9 1 9 -9, 13 आणि 9 राहिले खाली 4 46, 9 5 45 1. जरी मी आसपास जरी बोललो तर ते उत्तर तेच काढलेलं असतं ॲक्युरेट, -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेम टाईपने E4ची एनर्जी येईल -13.6 4चा वर्ग म्हणजे 16, त्या टाईपने ते येतील. E5ची एनर्जी येईल, E∞ची एनर्जी जी येईल ती किती येईल, इन्फिनिटीची एनर्जी म्हणजे शेवटचा ऑर्बिट जे E∞, त्याची एनर्जी किती होत जाणार आहे, नीट बघायचं तर हे मायनसचा अर्थ निगेटिव्ह, बाउंड टू द न्यूक्लियस, त्यामुळे 13.6ची 3 कमी कमी होत चालली, मायनस चिन्ह बाजूला केलं, मायनसचा अर्थ बोललो मी, तर कमी कमी होत चालली. 13.6 3.4 1.5
स्क्युअर कळत असेल, हे स्क्युअर होत चालले, त्यामुळे ट्रिमेंडसली चेंज डिक्रीज होत चालला, त्यामुळं शेवटच्या ऑर्बिटची एनर्जी 0 येईल. इलेक्ट्रॉनची एनर्जी जी येते ह्या ऑर्बिटमध्ये निगेटिव्ह असते. निगेटिव्ह म्हणजे बाउंड टू दी न्यूक्लियस. याची एनर्जी सर्वात कमी असते. निगेटिव्ह एनर्जी असते 0पेक्षा खाली सगळ्या, आणि याची सर्वात कमी. जसं जसं पुढं सरकू आपण तसं निगेटिव्ह जे काय आहे ते निगेटिव्ह म्हणजे संख्या रेषा जर कळत असेल तर 0पेक्षा खाली इकडे एनर्जी असतात. त्यामुळे ही सगळ्यात कमी एनर्जी आहे. निगेटिव्ह म्हणजेच इथं सगळ्यात कमी एनर्जी म्हणजे जास्त निगेटिव्ह आहे. जसं जसं वरती जाऊ तसं ते इकडं जायला म्हणजे 0कडं सर्कल म्हणजे कमी कमी निगेटिव्ह होत जाईल, म्हणजे वाढत जाईल, एनर्जी वाढत जाते. आणि मग शेवटी किती होते? इन्फिनिटीला ती 0 होते. इन्फिनिटीला 0 होते. काही अर्थ नाही काढायचा. शेवटी इन्फिनिटीला 0 होते. म्हणजे एनर्जी निगेटिव्ह संख्या रेषा, ही संख्या रेषा हा 0 आहे. एनर्जी इथनं अशी कमी कमी होत जाऊन शेवटी किती होते? ती कमी कमी म्हणजे निगेटिव्हने कमी होत जाते, म्हणजेच ती वाढत चालली खरी. जसं बाहेर जाऊ तसं निगेटिव्ह कमी कमी होत चाललं, म्हणजे ती पॉझिटिव्हकडं चालली, म्हणजे 0कडं चालली आणि इन्फिनिटीला 0 होते. हे आपण अशा साध्या साध्या गोष्टी लक्षात घेत नाही. तर ह्या टाईपनी एनर्जी येणार आहे. आता हा गॅप जर कळत असेल तर मी ह्या सारख्या अंतरावर लाईन का नाही काढल्या त्या कळत. हे 13.6 आहे, याची 3.4 आहे, याची 1.5 आहे, याची अजून स्क्युअरच्या पटीत डिवाइड होत चालल्यामुळं त्या प्रोपोर्शनमध्ये म्हणजे असं ट्रेमेंडसली एकदम कमी कमी होत चालल्या. त्यामुळे हा एनर्जी गॅप जास्त आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स कळत असेल. हा कमी आहे, अजून कमी होईल, अजून कमी होईल. त्यामुळे त्या टाईपने त्या लाईन्स काढल्या मी. एनर्जी लेवल काढलं. एनर्जीची त्या त्या ऑर्बिटमध्ये एन इज इक्वल टू 1 2 3 हे एनर्जी लेवल दाखवल्या मी. त्याची एनर्जी ह्या ऑर्बिटची एनर्जी एवढी, ह्या ऑर्बिटची एनर्जी त्याच्यापेक्षा अजून थोडी जास्त. निगेटिव्ह बाजूला केलं त्याच्यापेक्षा त्याची एनर्जी जास्त. यांचा गॅप किती, यांचा किती, यांचा किती, ट्रेमेंडसली कमी 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 होत जाईल. अशा लाईन जवळ येत जातील. काही नाही काढल्या मी, काही नाही काढल्या. हे सगळ्या गोष्टी बारीक डोक्यात घ्याव्या लागतात. आता स्पेक्ट्रल लाईन जे हे 1/λ, हे 1/λ हे जे काय 1/λ इज इक्वल टू हे जे काय रिडबर्ग्स इक्वेशन, रिडबर्ग्स फॉर्म्युला. तर याच्यावरनं हे एनर्जी लेवल झाल्या हायड्रोजन ॲटमच्या. एनर्जीच काय काय असते, आपण एनर्जी ॲक्च्युली ह्या एनर्जीच्या बेसिकवरनं एनर्जी लिहिल्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉन जो रिवॉर्ड होतो त्याच्या करस्पॉन्डिंग एनर्जीज लिहिल्या. आता इलेक्ट्रॉन समजा हायर ऑर्बिटपासनं ट्रान्झिशन होत चाललं. नीट बघायचं आता आपल्याला स्पेक्ट्रल लाईन्स काढायचे आहे. इथंच ट्रान्झिशन होतं इलेक्ट्रॉनचं. इलेक्ट्रॉनचं कुठून इकडं कुठेही असू, ग्राउंड स्टेट म्हणजे एन इज इक्वल टू 1वर जर त्याचं ट्रान्झिशन होत असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी एक्साइटेड स्टेट ऑर्बिट टू द ग्राउंड स्टेट म्हणजेच स्टेबल स्टेट वर जर जम्प होत असेल, म्हणजे साध्या भाषेत कुठूनही जर त्याचं ट्रान्झिशन एन इज इक्वल टू 1वर होत असेल, समजा 2वरनं 1वर झालं तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक स्पेक्ट्रल लाईन बाहेर पडणारे ती इथं दाखवली. 3वरनं 1वर झालं, 4वरनं 1वर झालं, 5वरनं 1वर झालं, 3वरनं 1वर ट्रान्झिशन झालं. इथं जे दाखवलं तेच मी इथं आडवं फक्त प्रॉपर एनर्जीने एनर्जीच्या लेवल दाखवलं. 4थवरनं तिथं ट्रान्झिशन झालं, 5थवरनं तिथं ट्रान्झिशन झालं. अशा किती लाईन्स येणार आहे इथं? इथं अशा लाईन प्रत्येकावरनं फर्स्टवर एन इज इक्वल टू 1वर ट्रान्झिशन होत असेल तर ह्या ज्या काय इनफायनाईट लाईन्स येणार आहे. तर ही जी काय सिरीज ऑफ द स्पेक्ट्रल लाईन आली याला म्हणतात लायमन सिरीज. 5 सिरीज येणार आहे. तुमच्या पुस्तकात 3च दिलेल्या असतील. CETच्या पुस्तकांमध्ये
आपल्याला 5 लागतात. 5 सिरीज स्पेक्ट्रल लाईन ज्या आहेत त्या 5 सिरीज ऑफ द स्पेक्ट्रल लाईन फॉर हायड्रोजन ॲटम येणार आहे. 5 सिरीजचा स्पेक्ट्रल लाईन, 5 सिरीज येणार आहे स्पेक्ट्रल लाईनच्या. तर कुठनंही एकवर ट्रान्झिशन झालं, कुठनंही एकवर मी क्रमवार काढलं, 2 वरनं एक वर झालं, 3 वरनं एक वर झालं, 4 वरनं एक वर झालं, 5 वरनं एक वर झालं, ह्या 5च लाईन नाही, अशा प्रत्येकावरनं एक वर ट्रान्झिशन झालं तर ह्या ज्या काय इन्फायनाईट लाईन्स येणार आहे, तर ह्या ज्या काय आल्या फर्स्टवर ट्रान्झिशन होतं, याला म्हणतात लायमन सिरीज. लायमन सिरीज सेम आता बेसिकनुसार सेकंदात एकच्या ऐवजी कुठूनही जर 2 वर ट्रान्झिशन झालं, कुठनंही म्हणजे राहिलेल्या 2 वर ट्रान्झिशन होत असेल, कुठूनही 2 वर, तर अशा किती लाईन येणार आहे? इन्फायनाईट लाईन्स येणार आहे. इथं पण इथं जेवढे आल्या त्याच्यापेक्षा इथं एक कमी होईल, फक्त ही एवढी. तर याला म्हणतात बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज. आता 2च्या ऐवजी 3 वर ट्रान्झिशन झालं, राहिलेल्या पासून म्हणजे 4 वरनं 5 वरनं, नीट बघायचं, नीट काही नाही, 4 5 6 पुढच्यावरनं 3 वर ट्रान्झिशन झालं, 3 वर 3 वर ट्रान्झिशन झालं, म्हणजे 2 वरनं 4 वरनं 3 वर झालं, 5 वरनं 3 वर झालं, 6 वरनं 3 वर झालं, 7 वरनं 3 वर झालं. किती लाईन येणार आहे? 4च नाही, इनफायनाईट लाईन येणार आहे. याच्यात जी आली त्याच्या इनफायनाईट, त्याच्यापेक्षा याच्यात एकनी कमी, त्याच्यात अजून एकनी कमी. इथं चित्र कळत असेल, 1 2चे अर्थ कळत असतील तर ही झाली. हां, हे लॅमन सिरीज, बाल्मर सिरीज, याला म्हणतात पॅसेन सिरीज. आता सेम फॉर्मॅटनी 4 वर जर ट्रान्झिशन होत असेल, 4 वर, राहिलेल्या पुढच्या क्रमवार दाखवतो मी, 4 वर ट्रान्झिशन होत असेल तर ही झाली ब्रॅकेट सिरीज. याला म्हणतात ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीज. आणि पुढं 5 वर जर ट्रान्झिशन होत असेल, राहिलेल्या पुढच्यांपासनं क्रमवार काढलं मी इथं, राहिलेल्या पुढच्यांपासनं 5 वर ट्रान्झिशन होत असेल त्याला म्हणतात फंड सिरीज. फंड सिरीज हे आलं डिफरंट सिरीज ऑफ द स्पेक्ट्रल लाईन इन हायड्रोजन स्पेक्ट्रा म्हणा किंवा हायड्रोजन एनर्जी लेवल डायग्राममध्ये 5 स्पेक्ट्रल लाईनच्या सिरीज आल्या. तर याच्यापैकी ही जी आहे ती अल्ट्रा व्हायोलेट रिजनमध्ये असते. ही अल्ट्रा व्हायोलेट रिजनमध्ये असते. अल्ट्रा व्हायोलेट रिजन. हे बाल्मर सिरीज जी आहे ती व्हिजिबल रिजनमध्ये असते, व्हिजिबल रिजनमध्ये. आणि पुढच्या ज्या राहिलेल्या त्या पुढच्या म्हणजे इन्फ्रारेडमध्ये असतात, इन्फ्रारेडमध्ये. इन्फ्रारेडमध्ये असतात. ठीक आहे, पेज आपल्याला बदलायचंच आहे, पुढचं पेज घेतो मी. तर या डिफरंट सिरीज ऑफ द स्पेक्ट्रल लाईन पाहिले आपण. नीट ऐकायचं. आता आत्ता जे काय डायग्राम काढलं होतं नुसतं ऐकायचं नसतं, ते लक्षात घ्यायचं असतं. आत्ता मी जे बोललो ते पूर्ण अर्थाने ऐकलेलं असेल तर लक्षातही येत असतं. लॅमन सिरीज, बाल्मर सिरीज, पॅसन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि फंड सिरीज. तर लॅमन सिरीजमध्ये किंवा कोणतीही सिरीज, आता नीट परत, 1/λ जो येतो तो R इंटू 1/-1 लिहिण्याची मेथड परत परत मी जे बोलतो ते लक्षात घ्यायचं. हे इनिशियल निगेटिव्ह होऊन ते टोटल पॉझिटिव्ह आलं पाहिजे, म्हणून हाय आणि हाय एफ हे लक्षात घ्यायचं. रीडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती, रीडबर्ग कॉन्स्टंट जो येतो 1.097 इंटू 10⁻⁻7 पर मीटर. पर मीटर हे नंबर आहे, त्यामुळं 1/λ म्हणजे पर मीटर, त्याचं SI युनिट होईल. हे तिथं दिसतं ते लिहितो मी, वेगळं काहीच नसतं लिहित.
फक्त विषय डोक्यात घेतलेला असल्यामुळे ते लिहिता येतं मला. तर लॅमन सिरीज जे काढलं होतं किंवा कोणतीही सिरीज मी आत्ता बोललो n इज इक्वल टू 1 वर लक्षात घ्यायचं. n इज इक्वल टू वर ट्रान्झिशन होत असेल कुठनं दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरनं कळण्या इतकं काढतो, चौथ्यावरनं दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरनं चौथे पाचवे जे काय असतील दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरनं चौथ्यावरनं पुढचे जे काय असतील ते हे नीट काढलं मी, काही नाही काढलं. एक वर येऊन आदळते प्रत्येकावरनं क्रमवार काढलं मी, इथून 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 एक वर. हेही लक्षात घेत नाही आपण, नुसतं बघतो फक्त, लक्षात घ्यायचं असतं. तर हे झालं लॅमन सिरीज. कोणतंही सिरीज आता नीट ऐकायचं. हे एनर्जी गॅप जास्त झाला खरा, हा एनर्जी गॅप जास्त झाला दोघांमधला, आणि फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू एच म्यू असतं, म्हणजे इथला एनर्जी जास्त झाली. ह्या लाईनची जे काय स्पेक्ट्रल लाईन आली, म्हणजे हा जो काय फोटॉन बाहेर पडला दुसऱ्यावरनं पहिल्यावर ट्रान्झिशन होताना त्याचं इतरांच्या कम्पॅरेटिव्हली एनर्जी जास्त झाली. एनर्जी जास्त झाली म्हणजेच काय जास्त झाला, म्यू जास्त झाला. आणि म्यू जास्त झाला म्हणजेच काय झालं, ॲक्च्युली म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा, सी अपॉन लॅम्बडा. म्यू जास्त झाला म्हणजे ॲक्च्युली काय जास्त झाला, लॅम्बडा जास्त झाला. लॅम्बडा जास्त झाला. म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा. म्यू वाढणं म्हणजे म्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल सी अपॉन लॅम्बडा बरोबर कॉन्स्टंट किंवा ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथमधलं रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्यू म्हणा नाही तर एन म्हणा. म्यू जास्त झाला म्हणजे काय झालं, ॲक्च्युली एनर्जी जास्त झाली. ह्या लाईनची एनर्जी जास्त झाली इतर लाईनच्या कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे त्या लाईनची काय हे काय येणार आहे, वेवलेंथ काय येणार आहे, जास्त येणार आहे. या लाईनची एनर्जी जास्त झाली मग त्या फोटॉनची एनर्जी जास्त झाली. फोटॉनची एनर्जी वाढली त्यामुळे त्या लाईनची एनर्जी जास्त येणार आहे, आणि त्या एनर्जी जास्त त्यामुळे तिची वेवलेंथ जास्त येणार आहे. म्हणजे जवळची जर उडी असेल, नीट लक्षात घ्यायचं, जवळची उडी म्हणजेच हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये जर ट्रान्झिशन होत असेल, वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू द लोअर ऑर्बिट, म्हणजे ट्रान्झिशन इज लोवेस्ट असेल, लोवेस्ट ट्रान्झिशन असेल तर त्याची वेवलेंथ लॉंगेस्ट येईल. लोवेस्ट ट्रान्झिशनसाठी हे शब्द नीट लक्षात घ्यायचे, त्याच्या करस्पॉन्डिंग लॉंगेस्ट वेवलेंथ येईल. प्रत्येक सिरीजमधलं पहिल्या लाईनची वेवलेंथ इतर लाईनपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. प्रत्येक सिरीजमध्ये मगाची आपण स्पेक्ट्रल लाईनच्या सिरीज लक्षात घ्यायच्या. मी इथं तात्पुरतं एक कोणतं तरी घेतलं मी, एन इज इक्वल टू 1 वर ट्रान्झिशन म्हणजे ही लायमन सिरीज घेतली मी, लायमन सिरीज. तर प्रत्येक सिरीजची पहिली लाईन जी आहे ती जवळचं ट्रान्झिशन झालं, जवळची जंप झाली. जवळचं ट्रान्झिशन असेल म्हणजे जवळची जर उडी असेल म्हणजे ती पहिली लाईन होईल प्रत्येक सिरीजची. लोवेस्ट ट्रान्झिशन होईल त्याचं, त्याचा करस्पॉन्डिंग वेवलेंथ जास्त येईल. म्हणजे शेवटच्या लाईनची वेवलेंथ काय येणार आहे त्या सिरीजमध्ये, म्हणजेच एन इज इक्वल टू इन्फिनिटीवरनं जी काय लाईन इथं येऊन आदळली तिची वेवलेंथ सगळ्यात कमी येईल. ह्या वाक्याचा अर्थ कळत असेल, लोवेस्ट ट्रान्झिशन करस्पॉन्डिंग टू द लॉंगेस्ट वेवलेंथ, म्हणजेच लॉंगेस्ट ट्रान्झिशन म्हणजे शेवटची लाईन त्या स्पेक्ट्रल सिरीजमधली तिची वेवलेंथ सर्वात कमी असेल. आणि ज्याची वेवलेंथ सर्वात कमी त्याला म्हणतात सिरीज लिमिट, सिरीज लिमिट. त्यामुळे प्रत्येकाचं सिरीज लिमिट काढायचं आता मला.
म्हणजे प्रत्येक सिरीजमधली आपल्याला प्रत्येक लाईनची आपण आता वेवलेंथ काढतोय थोडक्यात. का जे MCQज विचारले जाणारे हजारो MCQज प्रत्येक सिरीजमधल्या प्रत्येक लाईनची आपण वेवलेंथ काढतो. हा बेसिक फॉर्म्युला वापरून हा बेसिक. तर जवळची असेल म्हणजे पहिली लाईन असेल प्रत्येक सिरीजची तर तिची वेवलेंथ जास्त येईल. हे पुन्हा पुन्हा मी बोलतो. आणि जर शेवटची लाईन असेल त्या सिरीजची म्हणजे इन्फिनिटीवरनं त्या सिरीजमधली शेवटची लाईन तिची वेवलेंथ सगळ्यात कमी येईल. आणि ज्याची वेवलेंथ सगळ्यात कमी दॅट इज कॉल्ड सिरीज लिमिट. म्हणजे स्मॉलेस्ट वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन इन ईच सिरीज इज द सिरीज लिमिट ऑफ दॅट सिरीज. त्या सिरीजचं सिरीज लिमिट म्हणजे शेवटच्या लाईनची वेवलेंथ. तर मी प्रत्येकाची सिरीज लिमिट काढतो हा फॉर्म्युला वापरून. त्याच्या आधी अजून एक वाक्य बोलतो मी. ही जी काय बाल्मर सिरीज आहे दुसरी बाल्मर सिरीज, लॅमन सिरीज, बाल्मर सिरीज म्हणजे हे दुसऱ्यावर जे ट्रान्झिशन होत असतं प्रत्येकापासून दुसऱ्यावर जे काय ट्रान्झिशन होणार आहे प्रत्येकापासून दुसऱ्यावर जे काय ट्रान्झिशन होणार आहे ही बाल्मर सिरीज झाली. ही व्हिजिबल रिजनमध्ये असते. ते बाल्मर सिरीजमध्ये दुसऱ्यावर ट्रान्झिशन झालं प्रत्येक म्हणजे पुढच्यांपासून. हे प्रत्येक गोष्टी आपल्याला फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात. इथं दिसतं ते लॅमन सिरीज म्हणजे n=1 वर ट्रान्झिशन झालं राहिलेल्या सगळ्यांपासून, n=2 वर ट्रान्झिशन राहिलेल्या सर्व पुढच्या क्रमवार सगळ्यांपासून ती बाल्मर सिरीज होईल. तर बाल्मर सिरीजमधली ही पहिली लाईन ह्या सगळ्या बाल्मर सिरीजच्या ज्या काही इन्फायनाईट लाईन येणार आहे त्याच्यातली ही पहिल्या लाईनची वेवलेंथ काय होणार आहे ह्या सगळ्यांच्या पेक्षा जास्त असेल. सगळ्यांपेक्षा जास्त त्या सिरीजची पहिल्या लाईनची वेवलेंथ त्या सिरीजच्या ज्या काय वेवलेंथ आहे त्याच्यामध्ये ते हायर लिमिट असेल. आणि प्रत्येक सिरीजची शेवटची लाईन जी आहे म्हणजे इन्फिनिटीवरनं येऊन आदळली तिची वेवलेंथ सगळ्यात कमी असेल म्हणजे लोअर लिमिट असेल तर ती सगळ्यात कमी त्याला सिरीज लिमिट म्हणलं. सिरीजच्या दोन्ही बाउंड्री त्याला लिमिट नाही म्हणलं, सगळ्यात कमी जे आहे त्याला लोअर लिमिट म्हणलं. त्यामुळे आपल्याला याची वेवलेंथ काढता येईल, प्रत्येक लाईनची वेवलेंथ काढता येईल आपल्याला इथं ह्या फॉर्म्युलेने. MCQज हजारो MCQज. तर त्याच्यापैकी आता मी एका लाईनचे प्रत्येकाच्या एका लाईनचे म्हणजे शेवटच्या लाईनचे म्हणजेच सिरीज लिमिट काढतो. शेवटच्या लाईनची वेवलेंथ काढतो मी. लॅमन सिरीजची काढतो क्रमवार. लॅमन सिरीज टेबल तयार करता येईल आपल्याला असं पाहिजे तर. दुसरी काढतो मी बाल्मर सिरीज. तिसरी पॅशन सिरीज. चौथी ब्रॅकेट सिरीज. आणि पाचवी जी आहे ती फंड सिरीज. हे सगळ्याची काढतो आपण. इथं 4 काढतो म्हणजे लाखो गणित सोडवतोय खऱ्या अर्थाने डोक्यात घेतलं तर. 1 आणि 2 आणि 4 नाही प्रॉब्लेम्स, MCQ सोडवतो आपण. आता मी बोललो सिरीज लिमिट. ह्या फॉर्म्युल्यात आता आपण नीट लक्षात घ्यायचं. ह्या फॉर्म्युल्यात मी किमती टाकून काढून राहिलो. सगळ्याच गोष्टी इथं लिहिणं शक्य नाही तास-सव्वा तासात. जे वर्षभर चालणारे काम आहे ते आपण इथं 1 आणि 2 तासात शक्य नाही. तसेच सिरीज लिमिट लॅमन सिरीजचं सिरीज लिमिट म्हणजेच काय होईल ह्या फॉर्म्युल्यात किंमत टाकतो मी. म्हणजे कुठं ट्रान्झिशन झालं इन्फिनिटीवरनं कुठं ट्रान्झिशन झालं फर्स्टवर. इन्फिनिटीवरनं हे फायनल म्हणजेच फर्स्टवर ट्रान्झिशन झालं. NF म्हणजेच इन्फिनिटीवरनं कुठं ट्रान्झिशन झालं फर्स्टवर. त्यामुळे हे याची व्हॅल्यू आली 1 त्याचा स्क्वेअर आणि NI आलं इन्फिनिटी त्याचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला येत नसतात.
हे 1/∞ म्हणजे 0 झालं. त्यामुळे 1/λ बरोबर शिल्लक राहिलं. आपल्यासाठी स्टेप लिहितो. असं शिल्लक राहिलं 1/λ बरोबर 1/1. त्यामुळे याचा रेसिप्रोकल झाला. याचा रेसिप्रोकल आला एवढा. म्हणजेच 1/r व्हॅल्यू आपल्याला इथं दिसते 1.097 इंटू 10⁻⁷ आहे. आणि मग हे सिम्प्लिफाय होऊन 10⁻⁻7 वरती आले. आणि हे 1/1.097 साध्या साध्या बेसिक स्टेप लिहून राहिलो मी. तोंडी तरी आपल्याला येण्यासाठी 1.097 इंटू 1/1.097 इंटू वरती आलं 10⁻⁻7 झालं. 10⁻⁻7. आता 1/1 पेक्षा जास्त हे जर कळत असेल तर 1/1.097 म्हणजे 1 पेक्षा थोडं जास्त. याचा भागाकार येतोय. याचा भागाकार 1 पेक्षा कमीच येईल. तो येतो 0.972. 0.972 करत बसायचं. 1 पेक्षा थोडा कमी येतो. आत्ता मी बोललो म्हणजे तो एवढा येतो. आणि 10⁻⁻7 तसेच हे मीटरमध्ये आले. लॅम्बडा आलं हे लॅम्बडा. त्याच्या शेवटच्या लाईनची वेव्हलेंथ आली. त्यामुळे हा डेसिमल पॉईंट इकडे सरकावला. 982च्या आसपास येतो. ॲक्युरेट करत नाही बसत मी. आपल्याला इथं ॲक्युरेटची फार अर्थ नाही. आपण तेही पाहिलं. 0.982 च्या आसपास येतो. त्यामुळे हा डेसिमल पॉईंट इथं घेतला तर होईल 982 इंटू हे 10⁻³ आणि हे 10⁻⁷ म्हणजे 10⁻10 मीटरमध्ये म्हणजेच ॲम्स्ट्रॉम युनिटमध्ये एवढं आलं. ही आली सिरीज लिमिट ऑफ द लॅमन सिरीज. सिरीज लिमिट ऑफ द लॅमन सिरीज आलं किती 982 ॲम्स्ट्रॉम युनिटच्या आसपास म्हणजे 1000 ॲम्स्ट्रॉम युनिटच्या आसपास लॅमन सिरीजचं सिरीज लिमिट आलं. म्हणजे सगळ्यात कमी वेव्हलेंथ असणारी स्पेक्ट्रल लाईनची वेव्हलेंथ आली. मग सगळ्यात लांबून म्हणजे इन्फिनिटीवरनं 1 वर जे ट्रान्झिशन झालं त्या स्पेक्ट्रल लाईनची वेव्हलेंथ आली. असं कोणत्याही स्पेक्ट्रल लाईनचं काढता येईल. समजा पहिल्याची काढायचं असेल तर काय लॅमन सिरीजचं पहिलं म्हणजे n=1 वर n=2 वरनं आदळलं. लॅमन सिरीजची पहिल्याची काढायची असेल तर किती n=2 वरनं n=2 वरनं n=1 वर आदळलं. हे 4 - 1 3/4 हे सिम्प्लिफाय किती झालं त्याचं त्या स्पेक्ट्रल लाईनची वेव्हलेंथ किती होईल ॲक्च्युली. हे जर कॅल्क्युलेशन कळत असेल तर हे आलं 3r 3 हे कॅल्क्युलेशन करून राहिलं मी. 4 - 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे 3/4 इंटू r. 3/4 इंटू r 1/λ किंमत. त्यामुळं 1/r किंमत आता आपण काढलं त्यावरनं आपल्याला किंवा साधं त्याच्यात किमती टाकता येईल. 3/4च्या याच्यात 4/3 केलं याच्या 4/3 हे आपल्याला रेसिप्रोकल कळत असेल 3/4 कळत असेल आरची व्हॅल्यू काढलेली आपण 1/r. त्यामुळे इथं याला 4/3 गुणलं 4/3 तर त्या लॅमन सिरीजच्या पहिल्या लाईनची स्पेक्ट्रल लाईन येईल. पहिल्या लाईनची म्हणजेच जिची वेव्हलेंथ जी येईल ती सगळ्यात जास्त आहे त्या सिरीजमधली तिची वेव्हलेंथ येईल. त्याच्यात टाका किंवा डायरेक्ट हे व्हॅल्यू टाकून आपल्याला ती काढता येईल. अशा प्रॉब्लेम परीक्षेला विचारतात. पहिल्या लाईनची वेव्हलेंथ काढा, सिरीज लिमिट काढा, शेवटच्या लाईनची काढा, मधली काढा, मधली काढा, कोणतीही काढा. ठीक आहे. मी आता पुढच्याची काढतो. पुढच्याचं काय येणार आहे बाल्मर सिरीजचं सिरीज लिमिट काय येणार आहे. कुठनं कुठं ट्रान्झिशन झालं इन्फिनिटीवरनं बाल्मर सिरीजचं काढून राहिलं मी. इन्फिनिटीवरनं कुठं आलं बाल्मर सिरीजची शेवटची लाईन म्हणजे 2 वर ट्रान्झिशन झालं कुठं इन्फिनिटीवरनं.
2 वर ट्रान्झिशन झालं इन्फिनिटीवरनं. त्यामुळं हे 1/∞ 0 झाला म्हणजेच हा 1/4 झाला. म्हणजे हा 1/λ इज इक्वल टू r/4 झाला. त्यामुळं लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल, 4/r होईल. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू 4 इंटू 1/r. आणि 1/r म्हणजेच मागाशी काढलेला आपण त्याच्यातला मागाशी काढला 1/r जो कॉन्स्टंट येतो तो किती येतो, 1000च्या आसपास येतो. त्यामुळं 4 गुणिले 1/r म्हणजेच 4 इंटू 912. हे जर कळत असेल तर हे झालं 4 पट होणार आहे त्याच्या 982च्या. 982 नाही येत ॲक्च्युली, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 912 येते. हे जे येतं 912 येतं, ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केलं तर 912 येतं. करून बघायचं आपण 1000च्या आसपास. ॲप्रॉक्झिमेशनचा अर्थ कळत असेल तर ते 1000च्या आसपास. त्यामुळे हे 912 गुणिले 4 हे झाली त्याची पुढची. आणि आता हे जर बेसिक कळत असेल तर पुढच्या तिसऱ्या सिरीजचं म्हणजेच तिसऱ्या सिरीजचं सिरीज लिमिट म्हणजेच 3वर ट्रान्झिशन होत असेल इन्फिनिटीवरनं, तर ते किती येणार आहे हे जर बेसिक कळत असेल तर ते त्याच्या 9 पट येणार. ह्या ट्रिक्स बोलून राहिलो मी. हे कॅल्क्युलेशन येणारच आहे, पण ते जर बेसिक लक्षात घेतलं तर ते त्याच्या 9 पट होईल. चौथं जर आहे तर 4थ्यावर ट्रान्झिशन म्हणजे ब्रॅकेट सिरीज किती झालं, 4चा वर्ग 16 इंटू 912. किंवा फंड सिरीज जे आहे ते 5व्यावर ट्रान्झिशन म्हणजे 5चा स्क्वेअर. म्हणजेच हे जर बेसिक कळत असेल तर 25 होईल, 25 पट होईल 912. तर हे जे काय आलं प्रत्येकाचं जे येणार आहे ते एमस्ट्रॉम युनिटमध्ये त्याचं सिरीज लिमिट होईल. सेकंदात लिहिता येईल, ते लिहिणं तर मी वेळ नाही घालवत. प्रत्येकाचं सिरीज लिमिट काढलं किंवा प्रत्येकाची एक एक लाईन शेवटची लाईनचं वेव्हलेंथ काढली अशी ह्या फॉर्म्युल्यात किमती टाकून मग अशी पाहिलं कोणत्याही लाईनची आपल्याला वेव्हलेंथ काढता येईल. म्हणजे अशा इनफायनाईट लाईनची आपण वेव्हलेंथ काढल्या, इनफायनाईट MCQ सोडवले थोडक्यात. पुढचं ऐकायचं आता. बाल्मर सिरीज जी व्हिजिबल रिजनमध्ये येते, बाल्मर सिरीज वाक्य नीट ऐकायचं, ते स्पेक्ट्रल लाईन डोक्यात घ्यायच्या. बाल्मर सिरीज म्हणजेच n इज इक्वल टू 2वर जे काय ट्रान्झिशन होतं, n इज इक्वल टू 2वर, 1वर नाही, n इज इक्वल टू 2वर जे काय ट्रान्झिशन होतं, n इज इक्वल टू 2वर. मग पहिलं सोडून राहिलेलं तिसरं चौथं पाचवं जे काय असेल, n इज इक्वल टू 2वर जे ट्रान्झिशन होतं हे बाल्मर सिरीज झालं. तर बाल्मर सिरीजच्या ह्या लाईनला एच अल्फा लाईन म्हणतात, एच अल्फा. दुसरीला एच बीटा म्हणतात, तिसरीला एच गॅमा म्हणतात आणि चौथीला एच डेल्टा म्हणतात. बाल्मर सिरीज म्हणजेच व्हिजिबल रिजनमध्ये, म्हणजे आपल्या साध्या व्हिजिबल लाईटच्या जे रिजन, व्हिजिबल रिजनमधली सिरीज का तिचं जे काय क्रमवार ज्या लाईन आहेत, म्हणजे दुसऱ्यावर जे ट्रान्झिशन झालं तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्यापासनं, तर त्याच्यातल्या सगळ्यात पहिल्या चारही लाईनला क्रमवार एच अल्फा, एच बीटा, एच गॅमा, एच डेल्टा म्हणतात. हे मगाशी बोलायचं राहिलं म्हणून मी आत्ता बोललो. तर फाईन दी वेवलेंथ ऑफ द एच गॅमा लाईन ऑफ द बाल्मर सिरीज. हे जर म्हणलं तर आपल्याला कुठं कुठं ट्रान्झिशन झालं हे कळलं पाहिजे. तर ठीक आहे, हा झाला सिरीज स्पेक्ट्रा किंवा म्हणजे याच्यावरनं आपण जे काय काढलं हायड्रोजन ॲटमचे एनर्जी लेवल डायग्राम आणि स्पेक्ट्राच्या वेगवेगळ्या वेवलेंथ, बाकीच्या गोष्टी, बाकीचे प्रॉब्लेम्स, बाकीच्या MCQs. तर हे आपल्याला संपलं. आता हा टॉपिकचा म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चरच्या संदर्भात जे काय होतं बोर्स पॉस्ट्युलेट किंवा हायड्रोजन ॲटमचं संपलं. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे न्यूक्लायच्या संदर्भात बघायचं आहे खरं. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लाय, त्याच्यापैकी ॲटमचं संपलं, आता न्यूक्लाय बघायचं आहे. म्हणजे आता आपल्याला पुढचा जो आहे त्याच्यातला पुढचा पार्ट बघायचा आहे.
तर कोणता एलिमेंट घेतला तर त्याचं केमिकल सिम्बॉल जे झेड इथं ये लिहितात आणि इथं किंवा असं आपण एक्स म्हणतो, XAZ. कोणताही कंपोनंट केमिकल कोणताही एलिमेंट त्याचं केमिकल सिम्बॉल म्हणा किंवा त्याचं सिम्बॉल असं म्हणा. समजा कार्बन घेतला आपण किंवा ऑक्सिजन घेतला. ऑक्सिजन काय लिहितात O816. म्हणजे हा झेड झाला ॲक्च्युली. हा झाला ए किंवा कार्बन 612 असं जे लिहितात हा झेड झाला आणि हा ए झाला. झेड म्हणजेच ॲक्च्युली केमिस्ट्रीचा भाग आहे. बालवाडीपासून आपण केमिस्ट्री शिकतोय. झेड म्हणजेच हे झालं ॲक्च्युली इलेक्ट्रॉनची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याला ॲटॉमिक मास याला झेडला जे आहे ते ॲटॉमिक नंबर म्हणतात, ॲटॉमिक नंबर. आणि याला जे आहे ते मास नंबर म्हणतात, मास नंबर. केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आपण. हे म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ए म्हणजेच मास नंबर म्हणजेच नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आणि न्यूक्लियॉन्स म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारे सर्व. म्हणजेच प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये काय असतं, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आणि ॲक्च्युली प्रोटॉनची संख्या किती असते कोणत्याही स्टेबल ॲटमची, इलेक्ट्रॉन इतकी असते. प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉन इतकी असते. त्यामुळे हे झेड बरोबर काय होणार आहे, झेड बरोबर जे आहे ते प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉन इतकी असते. म्हणजेच ए बरोबर काय होणार आहे, झेड प्लस यन. यन म्हणजेच न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन किती असतात, झेड इतके म्हणजेच इलेक्ट्रॉन इतके. हे साधं बेसिक बोललो मी, केमिस्ट्रीचं बेसिक. तर आता हे केमिस्ट्रीचं बेसिक पाहिलं तर ज्याचा ए जो आहे ग्रेटर दॅन 82, ज्या एलिमेंटचा ए ग्रेटर दॅन 82 आहे तर ते एलिमेंट नॉर्मल स्टेटला म्हणजे नॉर्मल कंडिशनला ते स्टेबल नसतात. ए जो आहे 82 असणारे एलिमेंट नॉर्मली दॅट आर अनस्टेबल. आणि ते म्हणजे नॉर्मली अनस्टेबल आहे म्हणजे त्याच्यातून कंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस, शब्द नीट ऐकायचा, कंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस हाय पेनिट्रेटिंग रेडिएशन्स बाहेर पडतात. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड, किंवा ते जे काय होतं आहे दॅट इज कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतात. ठीक आहे. तर ज्या एलिमेंटचा ए ग्रेटर दॅन 82 असतं दॅट एलिमेंट्स एमिट्स रेडिएशन्स, हाय पेनिट्रेटिंग एनर्जी रेडिएशन्स. नॉर्मली नॉर्मल कंडिशनला ते स्टेबल नसतात, हाय पेनिट्रेटिंग रेडिएशन्स बाहेर सोडतात. तर दॅट रेडिएशन जे काय बाहेर सोडले त्याच्या करस्पॉन्डिंग ए इज ग्रेटर दॅन 82 असणारं हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट झाले. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे स्पॉन्टॅनियसली, कंटिन्युअसली, शब्द नीट ऐकायचा, स्पॉन्टॅनियसली आणि कंटिन्युअसली
हाय पेनिट्रेटिंग रेडिएशन्स बाहेर सोडतात. तर हे जे काय त्याला म्हणतात, ते जे होतं दॅट इज कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्ह. मग त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतात आणि त्या एलिमेंट्सला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतात. ते एलिमेंट्सला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतात. तर ॲक्च्युली हे याच्या आसपास म्हणजे 82च्या पुढचे लगेच सगळेच आपल्याला फार सोडतात असं नाही, पण पुढचे युरॅनियम, थोरियम, रॅडियम, युरॅनियम, रेडियम, थोरियम आपल्याला माहिती आहे. हे जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. तर पुढचे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स थोडं थोडं बेसिक बोलतो मी. केमिस्ट्रीत हे सगळं झालेलं असतं आपलं. तर आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे हे जे काय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स त्याच्यातून काहीतरी रेडिएशन्स बाहेर सोडतात, म्हणजे त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट जो काय रेडिओ ॲक्टिव्ह आहे त्याचं न्यूक्लियस, ॲक्च्युली रेडिओ ॲक्टिव्हिटी इज न्यूक्लिअर फिनॉमिनॉन आहे, ॲटॉमिक नाही, न्यूक्लिअर फिनॉमिनॉन आहे. त्यामुळे त्याचं न्यूक्लिअर कमी कमी होत जातं, डिसइंटिग्रेट होत जातं. न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होत जातं, डिव्हिडियन होत जातं, कमी कमी होत जातं. त्यामुळे तो सबस्टन्स हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाऊन तो पूर्ण संपतो. म्हणून तर आता आपल्याला ठीक आहे, बाकीचं जास्त बोलत नाही मी. तो सबस्टन्स हळूहळू कमी कमी होत जाऊन संपतो. तर डिसइंटिग्रेशन ॲक्च्युली रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशनमध्ये 3 टाईपचे डिके होतात. डिके होणं म्हणजे डिसइंटिग्रेशन होणं म्हणजे कमी कमी होत जातं. तर त्याला अल्फा डिके, अल्फा बीटा गॅमा जे आहे ते अशा 3 टाईपचे डिके होतात. केमिस्ट्रीचा भाग आहे, जस्ट बोलतो मी. अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा डिके. तर याच्यापैकी थोडं मिनिंगफुल शब्द वापरतो मी, काहीही नाही. अल्फा डिके हे अल्फा किंवा बीटा हे जे पार्टिकल आहेत, त्यामुळे अल्फा पार्टिकल्स. अल्फा डिके होतं म्हणजे ते पार्टिकलच्या नेचरमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, पार्टिकल्स बाहेर पडतात त्याच्यातून, मॅटर बाहेर पडतो. आपण पाहिलं रेडिएशन जे आहे ड्युएल नेचर, त्यामुळे हे अल्फा डिके जो येतो पार्टिकल्स बाहेर पडतात म्हणजे मॅटर बाहेर पडतं. म्हणजे तो सबस्टन्स हळूहळू कमी कमी होत जातो मॅटरच्या स्वरूपात. किंवा बीटा डिके याच्यात पण मॅटर बाहेर पडतो. त्यामुळे हे अल्फा पार्टिकल्स पण याला म्हणलं तरी चालतं, अल्फा पार्टिकल्स. आणि हा बीटा पार्टिकल्स, याला पण बीटा पार्टिकल्स, हे पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असतात. तसे गॅमा डिके हा जो येतो गॅमा पार्टिकल नसतात, हे गॅमा रेज असतात रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे याला गॅमाला जे आहे ते वेव्ह नेचर असतं, अल्फा आणि बीटाला पार्टिकल नेचर असतं. त्यामुळे सगळ्याचं मास हळूहळू कमी होत चाललं, इवन सनचं मास. रेडिएशन बाहेर पडतात कंटिन्यू, अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा डिके. तर अल्फा आणि बीटा हे पार्टिकल आहे, गॅमा जे आहे ते रेज आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे. ते ॲक्च्युली अल्फा डिकेमध्ये हेलियम ॲटम बाहेर पडतो, हेलियम ॲटम. त्यामुळे युरॅनियम घेतला मी, युरॅनियमपासून समजा युरॅनियम 92 238, त्याच्यापासून थोरियम तयार होतो, थोरियम. एक्झाम्पल बोलतो मी. अल्फा डिकेमध्ये काय होतं, अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात म्हणजेच हिलियम ॲटम बाहेर पडतो. हिलियम न्यूक्लियस बाहेर पडतं, ॲटम नाही ॲक्च्युली, हिलियम न्यूक्लियस. त्यामुळे इथं 90 झालं, हे 234 झालं. हे झालं अल्फा डिकेचं एक्झाम्पल. बीटा डिकेमध्ये काय होतं ॲक्च्युली, इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन. बीटा डिकेचं एक्झाम्पल पण लिहितो मी, इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. त्यामुळे इथं फॉस्फरसपासून सल्फर जर तयार झाला, फॉस्फरसपासून सल्फर, फॉस्फरस म्हणजे 1632, त्याच्यापासून सल्फर तयार झाला 15. एक नीट ऐकायचं आता, ॲक्च्युली 1532 सल्फर तयार झाला, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला. त्यामुळे इथं इथं 14 नाही होणार, हे 16 होणार आहे. हे आहे तसेच राहणार आहे. फॉस्फरसपासून सल्फर त्याचं एक्झाम्पल. आणि गॅमा जे आहे ते रेडिएशन आहे, गॅमा रेडिएशन. ते अल्फा बीटा गॅमा म्हणजे काय हे पाहिलेलं पण, किंवा बेसिक जस्ट बोललो मी. अजून थोडं बोलतो त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे काय नाही. हे जर आपण 5वी 7वीत काढलेली डायग्राम जर लक्षात येत असेल,
इथं कोणतं तरी मी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ठेवला. हा रेडिओ ॲक्टिव्ह हे काहीतरी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ठेवला. इथं प्लेट लावली, निगेटिव्ह चार्ज दिला ह्या प्लेटला. ह्या प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज दिला. 5वी-7वीत काढलेला एक्सपेरिमेंट. त्याचं बेसिक लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यावरनं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक दिसतात. तर अल्फा पार्टिकलवर कोणता चार्ज ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह त्यामुळे अल्फा इकडं येतील, बीटा इकडं अट्रॅक्ट होता. अल्फा जे आहे ते अल्फा पार्टिकल्स पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील, बीटा पार्टिकल जे आहे ते निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतील आणि गॅमा जे आहे ते ॲक्च्युली इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे त्यामुळे ते असे सरळ जातील, गॅमा रेज. हे जर कळत असेल तर याच्यावरून आपल्याला त्याच्या 4-5 प्रॉपर्टीज दिसतात प्रत्येकाच्या. अल्फा पार्टिकलच्या प्रॉपर्टीज, बीटा पार्टिकलच्या, गॅमा पार्टिकलच्या. अजून बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहे, आपण केमिस्ट्री शिकलेलं आहे. इथपर्यंत तेवढं ठीक झालं. आता आपल्याला जे काय रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन होतं, 3 टाईपचे डिके म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमाच्या स्वरूपात. तर कोणताही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचं डिसइंटिग्रेशन होतं, तर आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा लॉ बघायचा, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ बघायचा आहे. तर डिसइंटिग्रेशन होणं म्हणजेच कमी होणं म्हणजेच न्यूक्लाय जे आहे ते डिके होत जाणं. तर रेट ऑफ डिसइंटिग्रेशन dN/dt, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ न्यूक्लाय ॲट दॅट इन्स्टंट. जो काय टाईम आहे त्यावेळच्या जे काय नंबर ऑफ न्यूक्लाय आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे शब्द जर वाचता येत असेल, आपण गणितामध्ये डेरिव्हेटिव्ह dx dy हजारो ठिकाणी लिहिलं, फिजिक्समध्ये हजारो ठिकाणी लिहिलं. त्यामुळे हे वाचलं मी. हे जे दिसतं रेट ऑफ डिसइंटिग्रेशन, रेट ऑफ डिके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ न्यूक्लाय प्रेझेंट ॲट दॅट टाईम. निगेटिव्हचा अर्थच काय, कमी कमी होत जातं, त्यामुळे निगेटिव्ह साईन आलं. त्यामुळे इथं या मायनस हा जो काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्याला मी लॅम्बडा म्हणलं. हा लॅम्बडा म्हणजे डिके कॉन्स्टंट झाला, डिके कॉन्स्टंट. त्यामुळे हे जे आलं रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे dN/dt इज इक्वल टू, हे सरळ करत चाललं मी, सेकंदाची प्रोसेस आहे. आपण इथे शिकलेलं असेल तर आपल्याला ते सेकंदात जमत असतं. कशासाठी करायचं, काय करायचं, त्या गोष्टी आपण पूर्ण लक्षात घेतलेल्या असेल. हा यन खाली आला, डी तिकडा नेला, यन खाली आला, डी तिकडा नेला. हे करायची गरज नाही, तरी आपल्याला ते बोलावं लागतं. का करायचं, कशासाठी करायचं ते आपल्याला सगळं मॅथ्समध्ये झालेलं आहे. आपल्याला व्हेरिएबल्स एक करायचे आणि मग याचं इंटिग्रेशन घेतलं मी. याचं इंटिग्रेशन घेतलं, मायनस लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, डी के कॉन्स्टंट आत्ता बोललं आपण, तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो बाहेर येईल. आणि मग याचा इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ एन टू द बेस ई येतं, ॲक्च्युली एक्सपोनेन्शियल लॉग ऑफ एन टू द बेस ई. आणि हे मायनस लॅम्बडा तसंच डी टीचं इंटिग्रेशन टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि बाउंड्री कंडिशन वापरून आपल्याला सीची व्हॅल्यू काढता येईल. सीची व्हॅल्यू काढतो आता मी बाउंड्री कंडिशन वापरून. सीची व्हॅल्यू म्हणजे जेव्हा हा टाईम 0 असेल, हा टाईम 0 असेल, टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0. आपल्याला गणित मॅथमॅटिकल स्टेप्स का करता, कशासाठी करता, हे गोष्टी कळाव्या लागतात. टीची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल म्हणजे सुरुवातीला जे काय टीची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे सुरुवातीचा टाईम 0 असेल, तेव्हा ते एलिमेंट जे नंबर ऑफ न्यूक्लाय किती असतील, वेन टी इज इक्वल टू 0. आपल्याला असं लिहूनही कळणार नाही. वेन टी इज इक्वल टू 0 त्यावेळेस काय, यन जे नंबर ऑफ न्यूक्लाय जे आहे ते N0 असतील म्हणजे सुरुवातीचे, ते काहीही नसतील. N0 म्हणजे सुरुवातीचे नंबर ऑफ न्यूक्लाय. त्यामुळे याच्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये ही किमती टाकल्या, हे 0 झालं, त्यामुळे हे फॅक्टर 0 झाला. आणि एनच्या ठिकाणी N0 टाकलं, त्यामुळं फ्रॉम इक्वेशन वन काय आलं, फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची किंमत आली लॉग ऑफ N0 टू द बेस ई.
टाकलं मी, दाखवतो. हे 0 झालं. सी बरोबर एनची किंमत N0 टाकली तर सी बरोबर एवढं आलं, ते इथं लिहिलं मी. तर आलेली किंमत आता मी याच्यात टाकली. ह्या बाउंड्री कंडिशन कशासाठी वापरल्या? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काढण्यासाठी. त्यामुळे तो काढला आणि तो आलेली किंमत इथं टाकली मी. खाली लिहायला जागा नाही, आपल्याला इथंच आपल्याला लिहिलं तर दिसतं. त्यामुळे ते आलं लॉग ऑफ N0 टू द बेस ई. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन बाउंड्री कंडिशन वापरून काढलं आणि ती किंमत टाकली. आणि मग आता ते इक्वेशन सरळ करतो मी. हां, हे इकडचं मायनस इकडं आलं, हे प्लस जे आहे ते इकडं आलं, मायनस झालं. हे प्लस टर्म इकडं आली, मायनस झाली. लॉग ऑफ एन मायनस लॉग ऑफ N0 टू द बेस सी. आणि मग लॉगॅरिथमचे बेसिक लॉ कळत असेल तर लॉग ऑफ एन अपॉन N0 झालं. लॉग ऑफ एन अपॉन N0 टू द बेस ई आणि इट इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी झालं. आणि मग आता पुढं जाऊन एन अपॉन N0 इज इक्वल टू, हे लॉगॅरिथमचं बेसिक कळत असेल तर हे लॉग मी घालून टाकला, त्यामुळे हे आलं ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. आणि मग याच्यावरनं जे आलं ते एन इज इक्वल टू N0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ई म्हणजेच एक्सपोनेन्शियल म्हणा किंवा नेपेरियन. एक्सपोनेन्शियली इथं दिसतं. जे काय डिसइंटिग्रेशन झालं, हा ॲक्च्युली आला लॉ ऑफ डिसइंटिग्रेशन. लॉ ऑफ डिके लॉ म्हणा किंवा लॉ ऑफ डिसइंटिग्रेशन. हा आला डिके लॉ. डिके होणं म्हणजे डिसइंटिग्रेशन होतं, त्यामुळं लॉ ऑफ डिके म्हणा किंवा लॉ ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणा, डिके लॉ. तर एन इज इक्वल टू N0 म्हणजे सुरुवातीचं जेव्हा स्टार्टिंगच्या वेळेचं नंबर ऑफ न्यूक्लाय झालं. टी म्हणजे जो काय टाईम असेल त्यावेळेचा हा एन झाला. जे काय त्यावेळेचा टाईम वाढत चालला तर हा एन कमी कमी होत जाणार आहे. नंबर ऑफ न्यूक्लाय कमी होत जाणार आहे, डिके होत जाणार आहे. हे आलं ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ई रेस टू मायनस लॅम्बडा टी आलं म्हणजेच काय आलं, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होतं. ई म्हणजेच एक्सपोनेन्शियली, आणि हे मायनस आला म्हणजे इथं एक्सपोनेन्शियली डिक्रीज होतो. हा आला डिके लॉ. ई रेस एन इज इक्वल टू N0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. एन इज इक्वल टू N0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. हा डिके लॉ आला. आता पुढचं थोडं ऐकायचं, याच्यावर प्रॉब्लेम येत आपल्याला. याच्यावर पाहिजे ते प्रॉब्लेम्स लिहिता येतात. डिकेचे केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, मॅथ्समध्ये पण आहे. मॅथच्या न्यूमेरिकलमध्ये. ठीक आहे. तर लॅम्बडा म्हणजे डिके कॉन्स्टंट झाला. आता नीट ऐकायचं, कोणताही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स घेतला, आत्ता पाहिलं कोणता रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असतो, तर काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स त्याचं डिके व्हायला लाखो अब्जावधी वर्षे लागतात, पूर्ण नष्ट व्हायला. नीट ऐकायचं, काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स पूर्ण नष्ट व्हायला म्हणजे ते कम्प्लिटली डिके व्हायला हजारो लाखो वर्षे लागतात. आणि काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स जे ते सेकंद किंवा 2-4 मिनिटामध्ये ते पूर्ण नष्ट होतात. आता हा जर पिरियड कळत असेल, काही 2-4 मिनिटामध्ये पूर्ण नष्ट होतात आणि त्याच्यातच काहींना लाखो वर्ष लागतात पूर्ण नष्ट व्हायला, हे जर कळत असेल तर त्याचा आपण डिके होण्याचा पिरियड किती आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा डिके होण्याचा म्हणजे नष्ट होण्याचा टाईम आपल्याला तो काढता येत नाही. पूर्ण नष्ट होण्याचा टाईम काढता येणार नाही, कारण एक टोक फार झिरोच्या जवळ आणि एक टोक फार इन्फिनिटीला आहे, हे बोललेलं कळत असेल. 2-3 मिनिटात काहींचं पूर्ण डिसइंटिग्रेशन होतं आणि काहींना लाखो वर्षे लागतात. त्यामुळे हे दोन्ही टोकं दोन्ही फार बाजूच्या लिमिटला, एक फार झिरोच्या बाजूचा आणि एक फार हायर लेवलला. त्यामुळं डिके पूर्ण डिके व्हायला आपल्याला कोणाला किती वेळ लागतो हे काढणं तसं योग्य नाही होणार. म्हणून आपण हाफ लाईफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके,
हाफ लाईफ पिरियड डिफाईन केलेला आहे. हाफ लाईफ म्हणजेच कोणताही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स निम्म होण्यासाठी लागणारा वेळ, हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड काढतो. हाफ लाईफ पिरियड का काढतो आत्ता मी बोललो. त्याला आपण T/2 नाही, तो कॅपिटल टीनेच दाखवणार. कॅपिटल टी म्हणजेच इतर ठिकाणी, असं आपण जसं पिरियड म्हणलं इतर ठिकाणी, तसा इथं डीकेमध्ये कॅपिटल टी म्हणजेच हाफ लाईफ पिरियड होईल. म्हणजे त्याचं अर्ध डिसइंटिग्रेशन होण्यासाठी, म्हणजे अर्ध निम्म शिल्लक राहण्यासाठी, निम्म तो काय जो सबस्टन्स आहे तो निम्मा शिल्लक राहण्यासाठीचा जो काय वेळ लागेल, म्हणजे निम्मा पार्ट त्याचा निम्मा तो सबस्टन्स डिसइंटिग्रेशन झाला पाहिजे, निम्मा नष्ट झाला पाहिजे, त्यासाठीचा लागणारा टाईम, त्याला हाफ लाईफ पिरियड, तो कॅपिटल टीनेच दाखवला. ते काढतो आपण, त्याचं एक्सप्रेशन तोंडी दिसतं आता. तर ह्या टीची किंमत मी जर हाफ लाईफ पिरियड ठेवली, ह्या टीची किंमत, आता शब्द जर बोललेला कळत असेल, तर स्मॉल टीची व्हॅल्यू किती घेतली मी, स्मॉल टीची व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल टी इतकी, म्हणजेच हाफ होण्यासाठी लागणाऱ्या टायमा इतकी घेतली मी. शब्दातच अर्थ आलं. तर त्यावेळेस हे जे काय एन आहे, नंबर ऑफ न्यूक्लाय किती होतील, अर्धे होतील. जे काय ओरिजिनल सुरुवातीला होते N0 त्याच्या निम्मे होतील. त्यामुळे ह्या किमती इथं टाकल्या, ह्या Nची किंमत N0/2 टाकली, तोंडी दिसतं आपल्याला, कॅल्क्युलेशनचे अर्थच आपण कळून नाही घेत. हे मायनस ह्या याची किंमत कॅपिटल टी टाकली तर Nची किंमत N0 झाली. हे कॅपिटल टी घेतला हा टाईम, तर N किती होईल, अर्धा होणार आहे तो सबस्टन्स जो होता सुरुवातीला, म्हणजेच N=N0 होणार आहे. आणि मग हे सरळ केलं, N0 कॅन्सल झाला, हे 1/1/2 e⁻ आपल्यासाठी एक स्टेप लिहितो, हे 1/e⁻ झालं, मायनस खाली आलं, प्लस झालं, हे 1/2 झालं, आपल्यासाठी स्टेप लिहून राहिलो मी 1/2. याचा रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल घेतला म्हणजेच हे 2=e⁻ झालं, उलटं केलं, हे खालचं वर आलं, हे खालचं वर आलं आपल्या भाषेत, e⁻ आलं. म्हणजेच थोडक्यात या थिकले रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल, त्यामुळे e⁻ झालं. हे जे वर आलं ते असं करून लिहिलं मी, सरळ करून लिहिलं आपल्याला पुढे सरळ करण्यासाठी. आणि मग याच्यावरनं λT जे आलं ते log of 2 to the base e आलं. लॉगॅरिथमचे लॉज माहिती पाहिजे, मॅथ्समध्ये पाहिलं, पण फिजिक्समध्ये कितीतरी वेळेस पाहिलं. इथं टू द बेस 2 येणार आहे, त्यामुळे λTची व्हॅल्यू जी आहे ती λT हे log 2चं मीन नेपेरियन, किंवा हे जे एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथम आहे ई ॲक्च्युली नेपेरियन, ईची व्हॅल्यू ॲक्च्युली 2.7 आहे नेपेरियन. तर मी हे log टू द बेस ईच्या ऐवजी log टू द बेस 10 केलं, log टू द बेस 10 केलं. कोणाचं, ईच्या ऐवजी बेस 10 घेतला, म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम. तर इथं 2.303 येतं आहे, आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पाहिलं किंवा मॅथ्समध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. ह्याला λT=2.303 टू द बेस 10, कोणाचा, लॉग ऑफ 2. लॉग ऑफ 2 म्हणजेच कोणाचा ॲक्च्युली, लॉग ऑफ, सिम्प्लिफाय करून राहिलं मी, काय नाही, लॉग ऑफ 2 टू द बेस 10, मुद्दाम एक कलरमध्ये लिहिलं, टू द बेस 10 आपल्याला दिसत नाही. आणि लॉग ऑफ 2 म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम, 2चा लॉगॅरिथम म्हणजेच तो किती होईल, 0. कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा कळत असेल, 2 म्हणजेच 20चा मॅन्टिसा जो येतो तो 3010 येतो लॉग टेबलमध्ये, आणि मग याचा गुणाकार जो येतो 0.693 आला, 0.
693 3010 चेक करतो मी. 2.3 इंटू 0.3 23 69 म्हणजेच हे 0.693 आला. याचा गुणाकार केला 0.693 आला लॅम्बडा टी. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला जे काय काढायचं आपल्याला काय काढायचं आहे, कॅपिटल टी काढायचा आहे. तो आला 0.693 अपॉन लॅम्बडा. हे आलं हाफ लाईफ पिरियड. लॅम्बडा जे काय रेडिएशन बाहेर पडणार आहे त्याची वेव्हलेंथ 0.693 अपॉन लॅम्बडा. हे आलं हाफ लाईफ पिरियड. हे आपल्याला सगळ्या गोष्टी MCQ सोडवायला लागणार आहे. तर ठीक आहे, आपण हे थेअरी कितीही शिकवलं आपल्या डोक्यात घेत असेल तर त्याचा फार उपयोग आहे. कारण याच्याशिवाय आपल्याला ते कोणताही MCQ सुटतच नसतं. आणि हे आपल्याला जेव्हा येतं तेव्हा ते MCQ सुटणार आहे. तसं आपण फक्त एक मेकॅनिकली करणार आहे. पोपट पडावल्यासारखं फक्त 4 MCQ जिथं सोडवले का त्या टाईपचे आपल्याला आल्याचा भास होईल. इतर थोडं कोणतंही विचारलं किंवा कोणताही विचारला परीक्षेला किंवा वेगळ्या टाईपनी तर ते सोडवता येणं शक्य नाही होत जोपर्यंत थेरी समजत नाही तोपर्यंत. आणि थेरीचं नुसतं फॉर्म्युले आपण लिहिलं ते मधलं का आलं, कशामुळं आलं, काय ह्या सगळ्या गोष्टी येत असेल तर आपल्याला वेगवेगळ्या बेसिक कोणत्याही काही MCQ विचारला ते MCQ काय नुसतं फॉर्म्युल्यात किमती टाका आणि तो MCQ सोडवा. असं मॅथ्ससारखं फिजिक्समध्ये असे प्रॉब्लेम नसतात. जर PYQ पाहिले, बाकीचे MCQ पाहिले तर मधल्याच कोणत्याही गोष्टीच्या याच्यावर ते रिलेटेड असतात, त्या एक्सप्रेशन किंवा ते काय डेरिवेशन आहे त्याच्या. म्हणून आपल्याला ते एक्सप्रेशन डेरिवेशन पूर्ण अर्थानेच लक्षात घ्यावं लागतात. नुसते फॉर्म्युले रट करून नाही चालत. ओके, इथं आपला हा टॉपिकची थेअरी संपली. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लायचं आपलं थेअरी संपली. थर्ड पार्टमध्ये उद्या आपलं पुढचा MCQज होईल. थँक्यू सो मच.